जय हिंद मित्रांनो, नमस्ते। तर बघा, महाराष्ट्राचा भूगोल याच्यामधलं लेक्चर नंबर 10 नंबरचा आहे। बघा, महाराष्ट्राच्या भूगोलामधील इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण समजून घेत आहे, त्याची उजळणी करत आहे। तुम्ही अभ्यासलेले जे मुद्दे आहेत त्यांना आम्ही एक फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करत आहे। बघा या लेक्चरमध्ये आपण काही अभयारण्यांच्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत। आता या अभयारण्याच्या बाबतीमध्ये माहिती बघत असताना थोडं आपण विभागवार माहिती बघू की कोकण विभाग असेल, अमरावती विभाग असेल, औरंगाबाद विभाग असेल, पुणे विभाग असेल, तर कोणत्या कोणत्या प्रकारची या ठिकाणी अभयारण्य आहेत हे आपण इथं बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर मग काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे वाटले की जे खूप इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, जसं व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग हे व्याघ्र प्रकल्प पण आपण थोड्या प्रमाणामध्ये इथं बघणार आहोत। आणि नंतर नेक्स्ट टॉपिक जो असेल तो खनिज साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये आहे। बघूया आपण याच्यामध्ये आपण किती कव्हर करतोय आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर तो टॉपिक चालू करायचा आहे। तर चला आपण चालू करूया। बघा, पहिल्यांदा मी चालू करताना कोकण विभाग घेईल। बघा, तर या कोकण विभागामध्ये जे अभयारण्य आहेत, एकूण 7 कोकण विभागामध्ये अभयारण्य आहेत। बघा 7। आता कोकण विभाग म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणते कोणते जिल्हे येत आहेत ते। वाटल्यास मी इथं असा गोल करून ठेवतो। बघा, हा ठाणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर हे कोकण विभागामधील काय आहे तर हे जिल्हे आहेत। मुंबई पण आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे पण याच्यामध्ये येत आहेत। बघा, आता आपण याच्या बाबतीमध्येच फक्त बघणार आहोत की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे अभयारण्य आहेत ते आपण इथं बघणार आहोत। पहिलं जर आपण पालघर जिल्हा बघितला, हा पालघर जिल्हा, तर पालघर जिल्ह्यामध्ये कोणतं कोणतं अभयारण्य आहे? एक म्हणजे तुंगारेश्वर पक्षी अभयारण्य जे आहे या पालघर जिल्ह्यामध्ये आहे। पहिलं मी लिहितो बघा, तुंगारेश्वर पक्षी अभयारण्य हे आहे पालघर जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर दुसरं आहे, या पालघरमध्ये दुसरं एक अभयारण्य आहे, तानसा अभयारण्य जे आहे, तानसा अभयारण्य। ओके, आता तुंगारेश्वर जे अभयारण्य आहे याची स्थापना जी होती, स्थापना वाटल्यास पुढे लिहितो बघा, 2003 साली तुंगारेश्वर अभयारण्याची स्थापना झाली होती। आणि तानसा अभयारण्य जे आहे याची स्थापना 1970 साली झाली होती। बघा, 1970 साली झालेली होती। आणि कोकणामधील सर्वात मोठं जे आहे म्हणजे अभयारण्य जे आहे ते तानसा अभयारण्य आहे। नंतर पुढे बघा, ठाण्यामध्ये या, ठाण्यामध्ये फ्लेमिंगो अभयारण्य आहे, फ्लेमिंगो। तिसऱ्या नंबरचं अभयारण्य जे आहे ते फ्लेमिंगो अभयारण्य जे आहे ते ठाण्यामध्ये आहे। आता या फ्लेमिंगो अभयारण्याची स्थापना जी होती अलीकडेच केलेली 2015 मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आलेली आहे। बघा, त्याच्यानंतर थोडं खाली रायगडमध्ये आलो पण। आता रायगडमध्ये आल्यानंतर रायगडमध्ये कोणते 4 नंबरचं अभयारण्य कोणतं आहे तर 4 नंबरचं आहे फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे। आणि या अभयारण्याची जी काही निर्मिती स्थापना जी आहे ती 1986 साली करण्यात आलेली होती। त्याच्यानंतर नेक्स्ट रायगडमध्ये आणखी 5 नंबरचं अभयारण्य आहे, दुसरं रायगडमधलं। आणि एकूण 5व्या नंबरचं अभयारण्य जे आहे ते कर्नाळ पक्षी अभयारण्य। हा पण प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्य तर हे रायगड जिल्ह्यामध्येच आहे। या पण अभयारण्याची स्थापना जी आहे ती 1986 साली करण्यात आलेली होती। बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट रायगडमध्येच तिसरं अभयारण्य 6 नंबरचं जे आहे ते आहे सुधागड अभयारण्य। तर या अभयारण्याची स्थापना जी होती 2014 साली करण्यात आलेली आहे। बघा, 2014 साली करण्यात आलेली आहे। ओके, आणि शेवटचं अभयारण्य 7 नंबरचं जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये आहे, मालवण सागरी अभयारण्य। सिंधुदुर्गमधील मालवण सागरी अभयारण्य तर या अभयारण्याची स्थापना जी आहे ती 1987 साली करण्यात आली होती। हे जे मी अभयारण्य आत्ता घेतलेले आहेत हे आहेत कोकणातील अभयारण्य। इथं बघा मी लिहितो कोकणातील अभयारण्य। ओके, आता आपल्याला नेक्स्ट बघायचे आहेत ते पुणे विभाग। कोकण विभाग आपण बघितला, आता पुणे विभागातील अभयारण्य नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला बघायचे आहेत। आता पुणे विभाग इथं लिहितो बघा, पुणे विभाग अभयारण्य। आता या पुणे विभागामध्ये जे अभयारण्य आहेत इथं पण एकूण 7 अभयारण्य आहेत। बघा, 7 अभयारण्य आहेत।
पुणे विभाग बघितला तर बघा जिल्ह्याला मी असा हे मारत आहे, कंस मारत आहे, म्हणजे कुठला कुठला जिल्हा येतो बघा. पुणे याच्यामध्ये पुणे आहे, नंतर सोलापूर जिल्हा आहे, नंतर असाच सांगली जिल्हा आहे, इकडून कोल्हापूर, सोलापूर, ओके, नंतर इथून असा सातारा आणि इथपर्यंतचा हा काय आहे तर पुणे विभाग आहे. आता या पुणे विभागामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं अभयारण्य आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे बघा. आता एकट्या पुण्याचाच विचार केला तर पुण्यामध्ये एक म्हणजे मयुरेश्वर सुपे मोर अभयारण्य आहे, तामिनी अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य. आता लिहितो बघा, मयुरेश्वर अभयारण्य, नंतर आहे तामिनी तामिनी अभयारण्य आहे, अभयारण्य शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय अभयारण्य, आणि नंतर भीमाशंकर अभयारण्य. या ठिकाणी बघा शेकरू जे आहे तो शेकरू या ठिकाणी सापडतं. तर हे 3 अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. मयुरेश्वर अभयारण्याची स्थापना 1997 साली करण्यात आली होती. तामिन अभयारण्य जे आहे ती 2013 ची स्थापना आहे, आणि भीमाशंकर जे आहे ते 1984 मधलं हे अभयारण्य आहे. त्याच्यानंतर आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघा, सातारा जिल्ह्यामधलं अभयारण्य कोणतं आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर कोयना अभयारण्य जे आहे हे सातारा जिल्ह्यामधील अभयारण्य आहे, पाटण तालुक्यामध्ये आहे. 1985 साली या अभयारण्याची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आलेली होती. आणि हे जे कोयना अभयारण्य जे आहे 2012 मध्ये जागतिक वारसा यादी जी आहे हेरिटेज साईट मध्ये बघा या कोयना अभयारण्याला समाविष्ट करण्यात आले 2012 मध्ये. हे एक स्टार पॉइंट मी म्हणेल, हा पण पॉइंट स्टार आहे, लक्षात ठेवायचा आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे इकडच्या साईडला मी सोलापूरमध्ये जाईल बघा. सोलापूरमध्ये कुठलं अभयारण्य आहे तर माळढोक जे अभयारण्य, माळढोक अभयारण्य जे आहे सोलापूरमध्ये आहे. आणि हे कसलं अभयारण्य तर पक्षी अभयारण्य आहे, माळढोक पक्षी अभयारण्य. आणि या अभयारण्याची स्थापना जी आहे ती 1969 साली करण्यात आली होती. करमाळा तालुका जो आहे ना सोलापूर मधला, तर या करमाळा तालुक्यामध्ये आहे. नंतर तिथून आपण सांगली जिल्ह्यात येऊ बघा. सांगली जिल्ह्यामध्ये कुठला अभयारण्य आहे तर सांगली जिल्ह्यामधील कडेगाव तालुका आहे बघा. कडेगाव तालुका आहे, यशवंतराव चव्हाण अभयारण्य म्हटलं जातं बघा. याला सागरेश्वर अभयारण्य पण म्हटलं जातं, सागरेश्वर अभयारण्य. तर हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. नंतर कोल्हापूर जिल्हा आला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठला आहे तर राधानगरी अभयारण्य जे आहे, दाजीपूर गव्यांचं अभयारण्य या ठिकाणी बघा, राधानगरी अभयारण्य, ह्यालाच दाजीपूर अभयारण्य पण म्हणतात. गवे वगैरे या ठिकाणी सापडतात. तर 1958 साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आलेली होती बघा. आता क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं अभयारण्य जे आहे ते कोयना अभयारण्य आहे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. हे झालं पुणे विभागामधील अभयारण्याच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट जे आहे तो नाशिक विभाग बघायचा आहे. नाशिक विभागामध्ये एकूण 5 अभयारण्य आहेत. इथं लिहितो बघा नाशिक विभाग. आता नाशिक विभागामध्ये जिल्ह्यांचा एक आढावा आपण घेऊ बघा. नाशिकमध्ये कोणते कोणते जिल्हे येत आहेत म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर. मग इथून असं चालू करतो बघा अशा पद्धतीने, धुळे, जळगाव, इथून असं. ठीक आहे. हा झाला नाशिक विभाग. आता या नाशिक विभागामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते अभयारण्य आहेत बघा. इथे जर आपण धुळ्यामध्ये गेलो, धुळे, तर धुळ्यामध्ये अनेरचं अभयारण्य आहे. अनेरचं अभयारण्य धुळ्यामध्ये आहे. आणि या अभयारण्याची स्थापना जी आहे ती 1986 साली करण्यात आली होती बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे जळगावला आहे. जळगावला कुठला अभयारण्य आहे तर यावल अभयारण्य जे आहे ते जळगावला आहे. आणि या अभयारण्याची स्थापना 1969 साली करण्यात आली होती बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते अहमदनगरचं अभयारण्य. अहमदनगरमध्ये कुठलं अभयारण्य आहे तर रेहकुरी अभयारण्य जे आहे नगरमध्ये आहे, देऊळगाव ठिकाणी बघा. इथं काळवीट वगैरे दिसतात बघा, काळवीट जे आहेत या ठिकाणी असतात. तर हे अभयारण्य जे आहे याची स्थापना जी आहे 1980 साली करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथंच अहमदनगरमध्येच आहे बघा हरिश्चंद्र कळसुबाईचं अभयारण्य.
हरिश्चंद्र कळसुबाई अभयारण्य जे आहे ते या ठिकाणी आहे आणि या अभयारण्याची स्थापना जी होती ती 1986 साली करण्यात आलेली होती बघा. नंतर एक राहिलेलं अभयारण्य नाशिकमध्ये आहे बघा, नांदूर मधेश्वर. नाशिकमध्येच आहे नांदूर मधेश्वर हे नाशिकमधील अभयारण्य आहे आणि याची स्थापना जी होती पक्षी अभयारण्य लक्षात घ्या 1986 सालीच या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. आता या 5 अभयारण्यापैकी सगळ्यात मोठं अभयारण्य जे होते आहे म्हणजे आता हरिश्चंद्र कळसुबाईचं अभयारण्य सगळ्यात मोठं आहे नाशिक विभागामधील. ठीक आहे, तर नाशिक विभागामध्ये एकूण 5 अभयारण्य आहे. कोकण विभागामध्ये 7 आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात पण किती आहे तर 7 अभयारण्य आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे की औरंगाबाद विभाग जो आहे या औरंगाबाद विभागामधील अभयारण्य आपल्याला बघायचे आहेत बघा. औरंगाबाद विभाग पहिल्यांदा आपण जिल्ह्यांना कंस करू. औरंगाबाद विभागातील कोणते कोणते जिल्हे येतात बघा. औरंगाबाद आहे, नंतर जालना आहे, त्याच्यानंतर परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, नंतर लातूर आहे, उस्मानाबाद आहे आणि बीड आहे बघा. आता मी याला असा औरंगाबाद विभाग आहे बघा, हा इथून असा. ठीक आहे, हा झाला औरंगाबाद विभाग. आता औरंगाबाद विभागामध्ये एकूण किती अभयारण्य जे आहेत तर एकूण 5 अभयारण्य औरंगाबाद विभागामध्ये आहे. इथं लिहितो औरंगाबाद विभाग. थोडं सुटसुटीत होतंय म्हणजे अंडरस्टँडिंगला पण बरं होतंय बघा. हे अजिबात विसरणार नाही तुम्ही, मी जे सांगतोय ना ते अजिबात विसरायचं नाही, फक्त शांत पद्धतीने तुम्ही ऐकायचं आहे. आता औरंगाबादमध्ये स्वतः 2 अभयारण्य आहे. पहिलं जे अभयारण्य जे आहे ते गौताळा अभयारण्य आहे आणि दुसरं जे आहे ते आहे जायकवाडी पक्षी अभयारण्य. जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. आता गौताळा अभयारण्याची स्थापना 1986 साली केल्या गौताळा आणि जायकवाडी अभयारण्य जे आहे याची स्थापना पण 1986 ची आहे. पैठण जवळ आहे बघा, पैठण तालुक्यात आहे बाय द वे, पैठण तालुका आहे. ठीक आहे, इथं फ्लेमिंगो वगैरे पक्षी सापडतात औरंगाबादच्या या अभयारण्यामध्ये. नंतर बीडमध्ये आहे तिसरं जे अभयारण्य जे आहे ते बीडमध्ये आहे. बीडमध्ये आहे त्याचं मोरांचं अभयारण्य गायगाव हे अभयारण्य मोर अभयारण्य आहे, मोरांचं अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना जी आहे ती 1994 साली करण्यात आलेली आहे बघा, बीडमधल्या या अभयारण्याची स्थापना. आता उस्मानाबादमध्ये 2 अभयारण्य आहेत बघा. उस्मानाबादमध्ये इकडे एक लिहितो मी अरुण, इकडे एक लिहितो बघा. एक आहे नवीन अभयारण्य, नावातच नवीन आहे. नवीन अभयारण्य जे आहे नवीन माळढोक म्हटलं जातं बघा, नवीन माळढोक अभयारण्य इथं आहे. तर याची स्थापना जी आहे ते 2012 ची आहे बघा, नवीन माळढोक अभयारण्य. आणि दुसरं जे आहे ते एडशी रामलिंगम घाट, एडशी रामलिंगम घाट जो आहे हे अभयारण्य इथं उस्मानाबादमध्ये आहे बघा. याची स्थापना 1997 सालची आहे. अशा प्रकारचे एकूण 5 अभयारण्य जे आहेत हे 5 अभयारण्य या औरंगाबाद विभागामध्ये येत आहेत बघा. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कुठला विभाग आहे तर नेक्स्ट विभाग आहे आपला नागपूर विभाग. आता नागपूर विभागामधले जिल्हे पहिल्यांदा आपल्याला बघायचं. एक नागपूर आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघितलं तर हा वर्धा आहे. वर्धा पण इथं काय येतं जिल्हा याच्यामध्ये येत आहे. आता या जिल्ह्यांच्या मध्ये जी अभयारण्य आहे ती बघायची आहेत बघा. मोस्टली या भागामध्ये जास्त अभयारण्य आहेत. मी बघा थोडा हे नागपूर विभागाची एक डायग्राम तयार करतोय. डायरेक्टली मी म्हणेल की थोडं मॅप तयार केला नागपूर विभागाचा. आता या नागपूर विभागामध्ये एकूण साधारणतः बघा एकूण 11 अभयारण्य आहेत. 11. मी फक्त इथं अभयारण्याची नावं सांगतो बघा. आता जर आपण एकटे फक्त भंडारा इथून सुरुवात करू, गोंदियाच्या पासून सुरुवात करू बघा, गोंदियाच्या पासून इथून सुरुवात करू. ओके, या गोंदियाला मी ए म्हणतो बघा, ए, आणि इथं ए लिहितो बघा, ए. तर गोंदियामध्ये कुठले कुठले अभयारण्य आहेत? गोंदियामध्ये नवेगाव,
नवेगावचं अभयारण्य गोंदियामध्ये आहे. या नवेगाव अभयारण्याची स्थापना जी आहे ती 2012ची आहे बघा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे या गोंदियामध्ये नवीन नागझिरा हे पण अभयारण्य या गोंदियामध्ये आहे. या नवीन नागझिराची स्थापना जी आहे ती पण 2012ची आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते नागझिरा अभयारण्य याची स्थापना कधीची आहे तर 1970 सालची स्थापना. हे नागझिरा अभयारण्य जे आहे ते. तर ही 3 अभयारण्य जे आहेत ते गोंदियामध्ये आहेत. ठीक आहे. आता आपण भंडारामध्ये जाऊ. भंडारामध्ये कुठली कुठली अभयारण्य आहेत बघा. पेन चेंज करतो, त्याला मी बी म्हणतो, भंडाऱ्याला बी. इथं बी लिहिलेलं आहे बघा. आता भंडारामध्ये कुठले कुठले अभयारण्य आहेत तर उमरेड आहे. उमरेडचं अभयारण्य आहे ते भंडारामध्ये आहे. या उमरेड अभयारण्याची स्थापना जी आहे ती 2013ची आहे. 2013ची उमरेडची स्थापना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोका अभयारण्य, हे कोका अभयारण्य जे आहे याची पण स्थापना कधीची आहे तो 2013ची आहे. हे पण अभयारण्य भंडारामध्येच आहे बघा. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट जे आहे ते नागपूरमध्ये जाऊ बघा. नागपूरमध्ये मी नागपूरसाठी सी लिहितो, सी किंवा एन लिहितो, आपल्याला लक्षात येईल थोडं. ह्याला मी गोंदियाला जी लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जी म्हणजे गोंदिया, जी. नागपूरसाठी एन लिहितो बघा. आता एन इथं खाली लिहितो, एन. आता एन मध्ये कोणते कोणते अभयारण्य सापडतात बघा नागपूरमध्ये. तर नागपूर याच्यामध्ये एक म्हणजे नवीन बोर अभयारण्य, नवीन बोर अभयारण्य. या नवीन बोर अभयारण्याची स्थापना 2012ची आहे. नंतर आणखी कुठला आहे मानसिंगदेव अभयारण्य. या मानसिंगदेव अभयारण्याची स्थापना कधीची आहे तर 2010ची स्थापना आहे बघा नागपूरमध्ये. त्याच्यानंतर येत आहे ते उमरेड अभयारण्य, जे भंडारा आणि नागपूरच्या मध्ये कॉमन आहे बघा, उमरेड अभयारण्य. तर हे नागपूरमधले आले. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते चंद्रपूर मधले अभयारण्य आपण बघू. चंद्रपूरला सी मी डोनेट करेल बघा, म्हणजे चिन्ह जे आहे ते चंद्रपूरला सी दाखवेल बघा. आता सी मध्ये कोणते कोणते अभयारण्य सापडतात बघा. एक म्हणजे घोडझरीचं अभयारण्य, झरीचं अभयारण्य. या घोडझरीच्या अभयारण्याची स्थापना 2018ची आहे बघा, आता रिसेंटली स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर अंधारीचं अभयारण्य, अंधारीच्या अभयारण्याची स्थापना 1985 सालची आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला वर्धाचं अभयारण्य बघायचं. वर्धाचं व्ही केलं बघा, व्ही. तर वर्धाचं अभयारण्य, वर्धामध्ये कुठलं अभयारण्य आहे, एक म्हणजे नवीन बोर अभयारण्य जे आहे वर्धामध्ये पण येते. नवीन बोर अभयारण्य वर्धामध्ये येते. स्थापना सेम आहे, 2012ची आहे. आणखी कुठलं येत आहेत तर याच्यामध्ये बोर अभयारण्य येत आहे बघा. बोर, वर्धामध्ये बोर अभयारण्य येत आहे. बोर अभयारण्य जे आहे ते 1970चं आहे बघा. ठीक आहे. आणि राहिलं शेवटच्या याचे गडचिरोली. आता गडचिरोली जी आहे या गडचिरोलीमध्ये कुठले कुठले अभयारण्य येतात बघा. मी इथं लिहितो बघा, इथं छोट्या अक्षरात गडचिरोलीचं जी लिहितो, जी. कुठले कुठले अभयारण्य आहेत बघा, शॉर्ट फॉर्म मध्ये इथं लिहितो बघा. एक म्हणजे चंपराळा अभयारण्य. चंपराळा अभयारण्याची स्थापना जी आहे ते 1986ची आहे बघा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते भामरागडचं अभयारण्य जे आहे याची स्थापना जी आहे ती कधीची आहे तर 1997ची आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते प्राणहिता अभयारण्य जे आहे याची स्थापना 2014ची आहे. अशा प्रकारे हे 11 अभयारण्य जे आहेत, हे 11 अभयारण्य या ठिकाणी म्हणजेच कुठं आहे तर या नागपूर विभागामध्ये आहेत. राहिलेला शेवटचा विभाग जो आहे तो अमरावती विभाग. आता अमरावती विभागामध्ये कोणते कोणते अभयारण्य आहेत त्याच्या अगोदर आपल्याला अमरावती विभाग जो आहे या विभागातील जिल्हे बघितले पाहिजेत आपल्याला. आता जिल्हे कुठले कुठले आहेत अमरावती विभागामध्ये बघा. एक म्हणजे बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, यवतमाळ, वाशिम हे जिल्हे येत आहेत बघा या अमरावती विभागामध्ये. आता त्याला थोडं आपण काय करू, गोल करू बघा. म्हणजे नांदेड तर नाहीये, हिंगोली पण नाहीये, असा इथून असा झाला. ठीक आहे. तर हा काय झाला अमरावती विभाग.
आता अमरावती विभागामध्ये कुठले कुठले अभयारण्य येतात थोडक्यात आपण अमरावती जिल्ह्याकडून जाऊ बघा. अमरावती जिल्ह्यामध्ये एक म्हणजे कुठला अभयारण्य येत आहे बघा. अमरावती जिल्ह्यामध्ये वान अभयारण्य, वान अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. याची स्थापना जी आहे ती 1997 सालची आहे. दुसरं अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटचं आहे. मेळवाट झालं सॉरी, मेळघाट. मी जे लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या. ही स्टँडर्ड टेक्निक आहे. ज्यावेळेला मी असं बोलत शिकवत तुमच्यापर्यंत तो मुद्दा लिहित असतो त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर अजिबात तुम्ही विसरणार नाही. तर 1985 साली या मेळघाट अभयारण्याची स्थापना करण्यात आलेली आहे. अमरावतीचं झालं आहे. ठीक आहे. नंतर आहे ते बुलढाण्याच्या बाबतीमध्ये मिळेल. तर बुलढाण्यामध्ये बघा ज्ञानगंगा आणि लोणार अभयारण्य आहे. ज्ञानगंगा आणि लोणार ही दोन अभयारण्य बुलढाण्यामध्ये आहेत. आता ज्ञानगंगा जर बघितलं तर याची स्थापना 1997 सालची ज्ञानगंगेची. आणि लोणार अभयारण्य जे आहे याची स्थापना जी आहे ती 2000 सालची लोणार अभयारण्याची स्थापना आहे. ठीक आहे. आणखी एक आहे बघा इथं बुलढाण्यामध्ये आंबा बरवाचं अभयारण्य आहे बुलढाण्यामध्ये बघा. 1997 साली याची स्थापना करण्यात आलेली आहे. बुलढाण्यामधले 3 अभयारण्य झाले. नंतर आपण थोडं वाशिम मधलं अभयारण्य बघू. वाशिम मध्ये कारंजा अभयारण्य जे आहे ते वाशिम मध्ये आहे. आणि वाशिम आणि अकोला दोघांच्या मध्ये मिक्सिंग आहे बरं का. वाशिम आणि अकोलामध्ये कारंजा अभयारण्य आहे, मिक्सिंग आहे. तर 2000 साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आलेली आहे बघा. कारंजा अभयारण्य. ओके. नंतर आहे यवतमाळमध्ये या. यवतमाळमध्ये कुठले कुठले अभयारण्य आहे. एक म्हणजे टिपेश्वर अभयारण्य यवतमाळमध्ये येत आहेत. दुसरं जे आहे ते इसापूरचं अभयारण्य यवतमाळमध्ये आहे. आणि तिसरं जे आहे ते पैनगंगा अभयारण्य या यवतमाळमध्ये आहे. आता टिपेश्वरची स्थापना कधीची आहे तर टिपेश्वर आहे 1997 सालचं. इसापूरची स्थापना जी आहे ती 2014ची आहे. आणि पैनगंगाची आहे ती 1986ची स्थापना आहे. तर अशा प्रकारचे काय तर हे महत्त्वाचे अभयारण्य आहेत, लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. कारण याच्यावरती प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला सोडवता येणं काय गरजेचं आहे. आता थोडे आपण काय करू तर जे महाराष्ट्रामधील व्याघ्र प्रकल्प आहेत ते व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीमध्ये थोडक्यात एक आढावा बघू बघा. महाराष्ट्रामध्ये एकूण विचार केला, आजच्या घडीला जर विचार केला तर एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत बघा. 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. एक एक पॉईंट आपण बघत जाऊ बघा. आता पहिला जो आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे मेळघाट. आता याच्यामधले जे मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा जिल्हा बघितला तर अमरावती जिल्हा आहे बघा. अमरावती जिल्ह्यामध्ये येत आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. त्याचबरोबर या व्याघ्र प्रकल्पाची जी स्थापना आहे ती 1973-74 ची स्थापना आहे, लक्षात घ्या. आणि या व्याघ्र प्रकल्पामध्येच बघा काही अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांचा समावेश होत आहे. जसं गोगामाळ जो आहे तर या राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होता मेळघाटमध्ये. त्याच्यानंतर मी मेळघाट स्वतः एक अभयारण्य आहे त्याचा पण एक समावेश होत आहे. नरनाळा या अभयारण्याचा पण समाविष्ट होत आहे. आणि नंतर अंबा बारवा याचा पण समाविष्ट या अभयारण्याचा पण समावेश होत आहे. 2 नंबरचं अभयारण्य जे आहे 2 नंबरचं व्याघ्र प्रकल्प जो आहे महाराष्ट्रामधला तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. जिल्हा म्हटला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा येत आहे. आणि याच्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान येत आहे बघा. कुठलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते याच्यामध्ये येत आहे. आणि त्याचबरोबर अंधारी अभयारण्य जे आहे ना अंधारी अभयारण्य पण याच्यामध्ये येत आहे बघा. या अभयारण्याची स्थापना जी आहे ते 1994-95 साली करण्यात आलेली आहे. 1994-95 साली करण्यात आलेली आहे. नंतर आहे ते पेंच अभयारण्य. जिल्हा बघितला तर नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्हा आहे. आणि याची स्थापना जी आहे ती 1999 ची आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान जे याच्यामध्ये येत आहेत बघा. पेंच राष्ट्रीय उद्यान या अभयारण्याच्या संदर्भात येत आहे बघा. व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात येत आहे. नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे बघा. सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोयना अभयारण्य याच्यामध्ये येत आहे. कोयना अभयारण्य या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मध्ये येत आहे.
नवेगावचं जे व्याघ्र प्रकल्प जो आहे तो गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते राष्ट्रीय उद्यान येतात बघा. एक म्हणजे नवेगाव, हे स्वतः एक राष्ट्रीय उद्यान आहे, याच्यामध्ये येत आहे. नंतर नवेगाव हे एक अभयारण्य आहे, याचा पण याच्यामध्ये समाविष्ट होत आहे. नंतर नवीन नागझिरा, नवीन नागझिरा आणि कोका, तर यांचा समावेश जो आहे तो नवेगाव व्याघ्र प्रकल्पामध्ये येत आहे. आणि या नवेगाव व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी आहे बघा, एक मिनिट पेन चेंज करू. नवेगाव व्याघ्र प्रकल्पाची जी स्थापना आहे ती 2013 ची आहे. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारामध्ये येत आहे, 2008 ची स्थापना आहे. ॲक्च्युली सातारा जिल्हा काही प्रमाणामध्ये मी म्हणले की सांगली जिल्हा पण येत आहे, काही प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्हा पण येत आहे बघा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते बोर व्याघ्र प्रकल्प. बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. वर्धा जिल्हा, जिल्हा कोणता आला? वर्धा जिल्ह्यामध्ये आहे बोर व्याघ्र प्रकल्प. 2014 ची या बोर व्याघ्र प्रकल्पाची स्थापना आहे. आणि याचे 2 अभयारण्य याच्यामध्ये येतात. एक म्हणजे बोर अभयारण्य पण याच्यामध्ये येत आहे आणि दुसरं जे आहे ते नवीन बोर अभयारण्य, नवीन बोर अभयारण्य, हे दोन्ही अभयारण्य याच्यामध्ये येत आहेत बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे काय तर हे अभयारण्य आहेत. एकूण 6 प्रकारचे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये हे अभयारण्य नाही आहे तर हे व्याघ्र प्रकल्प आहेत. एकूण 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत बघा. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी व्याघ्र प्रकल्प बघितलं, त्याचबरोबर अभयारण्य विभागवार अभयारण्य बघितलेले आहेत. मला वाटते जे महाराष्ट्रातील जे खनिजांच्या बाबतीमध्ये माहिती जी आहे ते आपण काय करू तर नेक्स्ट लेक्चरला घेऊ. मी तर थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.